त्यामुळे आपल्या कर्जात ते दिसतात. त्यांच्या सहित तो 2 लाख कोटी आहे आणि त्यांना काढूनही टाकलं. म्हणजे उदाहरणादाखल MSRDC किंवा अजून असे आपले जे पॅरास्टेटल्स आहेत ते काढून टाकले, तरीही आपला खर्च 1,17,376 कोटी रुपये, म्हणजे 25,000 कोटीवरनं आम्ही 2 लाख कोटीवर पोहोचलोय 10 वर्षांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या तुलनेनं कर्ज वाढलं त्याच्या कितीतरी पट तुलनेनं आपण भांडवली गुंतवणूक या ठिकाणी वाढवलेली आहे. प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. प्रभूसाहेब, मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघितलं. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व कर्जच म्हणू त्याला हे 3,54,00,000 आहे. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्वानी मला सांगा, तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? नाहीच, शक्यच नाही आहे. अरे आमच्यासारखे मित्र आहेत तुमच्यासोबत, काय चिंता करता? पण नाहीच. म्हणून म्हटलं सोप्या शब्दात लक्षात घ्या की जसं हे कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार नाही, तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, ती परिस्थिती महाराष्ट्राची तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे. आता आमचे जयंतराव तर थेट मणकर्णिका घाटावर पोहोचले. मला आनंद वाटला. जयंतराव मंदिराचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. मला अतिशय आनंद आहे, कारण शेवटी आपण धार्मिक लोक आहोत आणि अहिल्या माता तर अशा आहेत की ज्यांनी संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस परकीय आक्रमकांनी धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली होती, ती सगळी स्थळं तयार करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं. अर्थात तुमच्याही सरकारला अहिल्या देवींचा सन्मान करण्याची संधी होती, पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर नाही केलं. आणि आता ठीक आहे, तुम्ही थेट उत्तर प्रदेशात गेलात, मणकर्णिका घाट तोडला आणि काय काय केलं, काही खरं नाही. मणकर्णिका घाटाचं संवर्धनाचं काम चाललेलं आहे. हा ASI प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे याची प्रत्येक गोष्टीची परवानगी ASI कडनं घ्यावी लागते. जसं आपण रायगडाचं संवर्धन करतो तसंच मणकर्णिका घाटाचं संवर्धन होत आहे. आणि तिथे जे काही आहे, अंत्यसंस्कार घाट, लाकूड ठेवण्याची जागा, धार्मिक विधीची जागा, मुंडन जागा, इतर बसण्याची जागा, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी, तिथल्या सर्व मूर्तींचं जतन करण्यात आलेलं आहे. आणि यासोबत मणकर्णिका घाटावर असलेल्या मसनाथ मंदिर, महाकाल मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिर आणि अन्य मंदिरं आहेत, त्याचं संवर्धन केलं जात आहे, तेही ASIच्या मार्गदर्शनाखाली. जसं आपण आपल्या ज्योतिर्लिंगांचं करतोय तशाच पद्धतीनं कुठलंही मंदिर तोडलं जाणार नाही, कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही. उलट हा घाट वापरणं अधिक सुविधाजनक व्हावं या संदर्भात हे काम चाललेलं आहे. आणि त्या संदर्भातले सगळे फोटो देखील मी घेऊन आलोय, नंतर तुम्हाला पाठवून देतो की आज काय परिस्थिती आहे आणि नंतर त्याचं काय होणार आहे. आणि त्याचे जे मान्यता सगळ्या ASIने दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये. हुशार माणसं जी असतात त्यांनी आकड्यातनं, तर्कातनं आपला नरेटिव्ह तयार केला पाहिजे. आता जयंतरावनी बावनकुळे साहेबांवरच आक्षेप घेतला. तुम्ही त्यांना घेऊन गेले नाही म्हणून त्यांनी आक्षेप घेतला.
कोराडीच्या मंदिरात त्यांनी सांगितलं. एवढंच एक कारण आहे. पण हे खरं नाहीये जयंतराव. आपण या ठिकाणी सगळ्यांकरता पैसे ठेवलेले आहेत. काही आराखडे आधी आले आहेत, काही नंतर आले आहेत, काही चालू स्कीम आहे. भीमाशंकरचा आराखडा आहे, घृष्णेश्वरचा आराखडा आहे, औंढ्यानाथनाथचा आराखडा आहे, त्र्यंबकेश्वर